नमस्कार, साम स्टुडिओमध्ये सर्वांचं स्वागत. मी तेजल नागरे. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी एक जेनझी जोडली गेलेली, पण ही जेनझी थोडीशी वेगळी आहे. ती का वेगळी आहे हे आपल्याला तिच्याशी गप्पा मारल्यानंतरच कळणार आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय मंत्री आपल्यासोबत पायल जोडली गेलेली आहे. पायल स्वतः PhD करते, त्याच्यामुळे शिक्षणसुद्धा घेते आणि तो सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम करते. विद्यार्थ्यांचं संघटन असावं आणि त्या संघटनात आपण नेतृत्व करावं असं का वाटलं बरं? सर्वांना नमस्कार. आणि खरं म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की विद्यार्थ्यांचं नेतृत्व का करावं असं वाटलं, तर मी विद्यार्थी जीवनापासूनच जुळलेला आहे. मी पायल किनाके. तसं माझं मूळ जे गाव आहे विदर्भामध्ये, यवतमाळमध्ये सोनबर्डी म्हणून गाव आहे. त्यामध्ये सोनबर्डीतून माझा प्रवास यवतमाळला सुरू झाला आणि यवतमाळमधून विद्यार्थी परिषदेच्या कामात आले. तसं काही ठरलेलं नव्हतं, कारण घरी काही असं विद्यार्थी परिषद किंवा अन्य कुठलंही बॅकग्राऊंड नव्हतं. आणि सुरुवातीला आवड होती समाजसेवेमध्ये जायचं, समाजकार्य करायचं. कॉलेजमध्ये पण NSSची स्टुडंट होती आणि असं करता करता थोडं विद्यार्थी परिषदेमध्ये असं जुळण्याचा योग असा आला की एक परिषद की पाठशाला जे विद्यार्थी परिषदेचा उपक्रम असते तसं काही न घेता कोरोना काळामध्ये मी विद्यार्थ्यांसाठी बाहेर शिकवायला जायचे अन्य गावी. म्हणजे ज्यावेळी असं होतं की एका गावचा विद्यार्थी दुसरीकडे जाऊ शकत नव्हता, त्यावेळेस मी दुसऱ्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नव्हते तिथे शिकवायला जायचे. विद्यार्थी परिषदेला कळलं एक विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी अशी जुळत गेले. आणि नंतर विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आल्यानंतर मलाही असं वाटलं की जे माझ्या मनात आहे ते विद्यार्थी परिषद ऑन ग्राउंड करते आहे. त्यामुळे आणि खरंच मग पुढे जेव्हा मी नेतृत्वाची गोष्ट करताय, हे नेतृत्व जे घडत आलं हे विद्यार्थी परिषदेमुळे घडत आलं आणि आवड पण माझी निर्माण झाली आहे विद्यार्थी परिषदेमुळेच. नक्कीच. आपण जर पाहिलं तर विद्यार्थी परिषदेला बऱ्याच वर्षांची आपण म्हणतो इतिहास आहे आणि अनेक चेहरे याच विद्यार्थी परिषदेतनं आज राजकारण गाजवत आहेत, हे समाज क्षेत्र गाजवत आहेत. तर आत्ता सध्या विद्यार्थी परिषदेमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी काय काय प्लॅन्स आखलेले आहेत जेनझीजला बेसिकली, कारण की आता फ्युचर आपलं जेनझी आहे, त्यांना सामावून घेण्यासाठी तुमचा काय मार्ग आहे आत्ता सध्या? तसं हा मार्ग जो आहे आम्ही जो सांगतोय तो मार्ग केवळ आणि केवळ आत्ताचा नाही आहे. हा मार्ग विद्यार्थी परिषद गेल्या 77 वर्षापासून आणि आता 78व्या वर्षामध्ये विद्यार्थी परिषदेने पदार्पण केलेलं आहे. आता आमचं मेंबरशिप ड्राईव्ह जे असते प्रत्येक वर्षी असते. देशभरामध्ये हा जो आता पिरियड चालू आहे तो मेंबरशिप ड्राईव्हचा पिरियड आहे. वर्ल्ड लार्जेस्ट जो आपण म्हणतो माणसांना जोडण्याचा जो अभियान आहे ते आमचं मेंबरशिप ड्राईव्ह आहे. तर या मेंबरशिप ड्राईव्हमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की विद्यार्थी परिषद तुमच्यासाठी काय करतं, की तुमच्यासाठीच नव्हे तर तुमच्या परिवारामध्ये सुद्धा आम्ही म्हणतो ना की शैक्षणिक आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये काम करतं. तर समाज म्हटलं तर एक कुटुंब पण येतोय. विद्यार्थी परिषद म्हणते की जो विद्यार्थी परिषदेला जुळतोय तो त्याची फॅमिली म्हणजे आमची फॅमिली, आणि विद्यार्थी परिषदेसाठी विद्यार्थ्यांची पण फॅमिली म्हणजे ABVP सेकंड फॅमिली. म्हणजे एक फॅमिली आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी परिषद तुमच्यासाठी कशी आहे आणि विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून 1 क्लिकवर एज्युकेशनल सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत कशा पोहोचतात, प्लस तुमचा व्यक्तिगत विकासाचा म्हणजे विकास नेतृत्व कसं निर्माण होतं हे पण आम्ही त्यांना सांगतो. त्यावेळेस विद्यार्थी अशा आम्हाला या मेंबरशिपच्या माध्यमातून संपर्कात येतात आणि पुढे चालून आज जर बघितलं 77 लाखपेक्षा जास्त ऑल इंडियामध्ये विद्यार्थी परिषदेमध्ये संपूर्ण भारतामध्ये परिषदेसाठी जवळपास 77 लाखांपेक्षा सुद्धा जास्त विद्यार्थी काम करतायत, जोडले गेलेले आहेत. पण विद्यार्थी तुमच्याकडे आल्यानंतर या सगळ्या काय म्हणतो आपण त्या चळवळी उभ्या कशा राहतात, संघटना ज्या छोट्या छोट्या ठिकाणी जी आंदोलनं होतात विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी, ही कशी ड्राईव्ह होतात? हे बघा, विद्यार्थी परिषदेमध्ये जेव्हा विद्यार्थी येतो त्यावेळेस आमची एक रचना लागलेली आहे. रचनेमध्ये आम्ही नगर लेवलला काम चालतं, जिल्हा लेवलला चालतं, विभाग, प्रांत, त्यानंतर क्षेत्र आणि त्यानंतर केंद्र, अशा पद्धतीने आमच्या टीम्स पण बनतात. टीम्सच्या नुसार जसं आता आपलं मुंबई आहे, हे मुंबई महानगर आहे. मुंबई महानगरामध्ये जर समजा 16 जिल्हे आहेत तर 16 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने टीम्स आहेत. त्या टीम्स कॉलेजेसला जातात, कॉलेजेसला जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद करतात. इवन दो ऑनलाईन सुद्धा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे ते तर ठीकच आहे, पण विद्यार्थी सुद्धा आज एवढं झालंय की विद्यार्थी परिषदेकडे येतात. कशा पद्धतीने? म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला अडचण आहे, काहीतरी त्यांच्या परिसरामध्ये, त्यांच्या कॉलेजमध्ये काहीतरी गैरप्रकार होते, तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपर्यंत कसा पोहोचणार तो विद्यार्थी? एकतर विद्यार्थी परिषदेचा आमचा नंबर असतो किंवा आमचा विद्यार्थी परिषदेत ज्यावेळेस मेंबरशिप होतं त्या मेंबरशिपवर सगळी विद्यार्थी परिषदेची माहिती असते. सेकंड म्हणजे
आपलं जे आता ऑनलाईन जे सोशल मीडिया जो म्हणतोय, सोशल मीडिया फोमस सगळेजण झालेले आहे, तर सोशल मीडियाच्या याच्यामध्ये सुद्धा आपलं ABVP व्हॉइस आहे, ABVP मुंबई आहे, ABVP कोकण आहे, विदर्भ आहे. त्यानंतर ABVPचे वेगवेगळे जे सोशल मीडिया हँडल आहे त्या माध्यमातून पण विद्यार्थी आमच्यापर्यंत पोहोचत आहे. प्लस सगळ्यात महत्त्वाचं ऑन ग्राउंड आम्ही सुद्धा जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद करतो. पण मग आता प्रॉब्लेम तुमच्यापर्यंत पोहोचला, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची प्रोसेस कशी असते? सुरुवातीला आमचं जे आम्ही म्हणतो की आमचं काम जे आहे रचनात्मक काम आहे. आमचं जे काम आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या टप्प्याने आम्ही म्हणतो की पहिले चर्चा, नंतर पर्चा आणि त्यानंतर मोर्चा. त्याच्यामुळे काय झालं आहे काय नाही आहे त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करणार, त्यांना निवेदन देईल. त्यानंतर चर्चा झाल्यानंतर मग पर्चाच्याद्वारे निवेदन दिल्यानंतर मग आपल्याला कळलं की हा मुद्दा जेन्युइन आहे आणि आपल्याला सगळे विद्यार्थ्यांचं करायचं, त्या पुढे मग आम्ही मोर्चाला जात असतो. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह कामाने विद्यार्थी परिषद पुढे जाते. असं नाही की कोणीतरी आलं आणि भडकवलं आणि विद्यार्थी परिषदेचे किंवा कुठले अन्य कार्यकर्ते पुढे जात आहे, असं कधी होणार नाही. म्हणजे अभ्यास आधी होतो आणि त्याच्यानंतर आंदोलन उभं राहतं. एक वैचारिक बैठक तुमच्या आंदोलनामागे असते. खरंच ही काळाची गरज आहे खरं म्हणायला गेलं तर. आपण पाहिलं सध्या नीट पेपर फुटी प्रकरण झालं आणि त्या निमित्तानं एक मोठं जन आंदोलन उभं राहिलं, विद्यार्थी आंदोलन उभं राहिलं जंतर मंतरवर. CJPच्या आंदोलनाकडे परिषदेचं भूमिका काय आहे, कसं बघता तुम्ही त्या आंदोलनाकडे आणि तुम्ही त्या आंदोलनाबद्दल तुमचं काय मत आहे, नेमकी काय भूमिका तुम्ही त्याच्यामध्ये पार पाडली? हे बघा, माझं एक तुम्हाला म्हणजे मी प्रश्न विचारू शकते की तुम्हाला CJPच्या आंदोलनाबाबतीत विचारायचं आहे की आज जे साम TV प्रेक्षक आहे त्यांना नीटच्या आंदोलनाची आतुरता जास्त आहे, तर तुम्हाला CJPचं आंदोलन की नीटचं आंदोलन? तोच म्हणजे तेच गल्लत झाली. माझा मुद्दा तोच आहे की मुद्दा होता नीटचा, पण तो भरकटवला गेला असं तुम्हाला वाटतंय का? काही तिकडे गोष्टी ज्या आंदोलनामध्ये घडल्या त्या चुकीच्या घडल्या असं वाटतं का CJPच्या? बरोबर आहे. मी म्हणजे जे तुम्हाला सांगते आहे की CJPच्या आंदोलनामध्ये काही गोष्टी नाही, अनेक गोष्टी चुकीच्या घडल्या. मी तर सर्रास म्हणते की CJPचं जे आंदोलन आहे ते कुठेतरी विद्यार्थ्यांना समोर ठेवून राजकीय आपली पोळी भाजण्याचं आंदोलन झालेलं आहे. हे मी या साम TVच्या माध्यमातून सर्रास सांगते, कारण विद्यार्थ्यांचं आंदोलन नीट विषयामध्ये होतं आणि नीट विषयामधलं कुठलीही गोष्ट नीट तिथे झालेली नाही आहे. त्याच्यामुळे मी इथे म्हणणार नाही की ते CJPने नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलेलं आहे. खरं तर विद्यार्थी परिषदेने ज्यावेळेस 12 मेला पेपर लीक झाला आणि 13 मेला NTAच्या समोर विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीला मोठं आंदोलन केलं आणि त्याच दिवसामध्ये अन्य ठिकाणी सुद्धा आंदोलने म्हणजे जेव्हा पेपर फुटी झाली त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं जे आंदोलन उभं राहिलं ते तुमच्या माध्यमातून उभं राहिलं जे NTA कार्यालयासमोर उभं राहिलं. थेट म्हणजे तुम्ही विचार करू शकता की आम्ही थेट तिथपर्यंत गेलेले आहे. जंतर मंतर ते नंतरची गोष्ट आहे, आम्ही कार्यालयावर धडक दिलेली होती, NTAच्या कार्यालयावर. तुम्ही ABVP व्हॉइसच्या अकाउंटला बघू शकता. आम्ही तुम्हाला आमचे निवेदन सुद्धा दाखवू शकतो आणि प्रेस विज्ञापन पण दाखवू शकतो ज्यामध्ये आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहे. तुमच्या मागण्या काय होत्या मग त्याच्यामध्ये? जसं आम्ही त्यामध्ये म्हटलं होतं की हे जे प्रकरण झालेलं आहे या प्रकरणाच्या विषयामध्ये CBI कडे हे प्रकरण दिलं पाहिजे, ते गेलं त्या पद्धतीने. त्यानंतर आम्ही म्हटलं होतं की याच्या जे पण विद्यार्थी असेल, जे पण प्राध्यापक असेल किंवा कुठलं पण नेक्सेस असेल, या नेक्सेसवर कारवाई झाली पाहिजे. त्या पद्धतीने 47 लोकांवर कारवाई पण झालेली आहे आणि विद्यार्थ्यांचं पण नुकसान नाही व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी विद्यार्थी परिषदेने ज्या ज्या मागणी केलेल्या आहेत त्या पद्धतीने त्या सगळ्या होत गेल्या. परीक्षा रिकंडक्ट करण्याची मागणी होती तुमची, ती परीक्षा रिकंडक्ट पण झाली आणि ज्या दिवशी CJP आंदोलन करून राहिलेली आहे, इकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा पण होऊन राहिलेल्या आहे. 21 तारखेला री एक्झाम होऊन राहिलेली आहे आणि 20 तारखेला CJP आंदोलन करून राहिले. तर नीटचे विद्यार्थी आंदोलन करणार आहे की एक्झाम देणार आहे, हा पण प्रश्न CJPला कळायला पाहिजे होता. नक्कीच. दुसऱ्या बाजूला CJPनं आपण पाहिलं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला. राजीनाम्याची मागणी परिषदेने केलेली? नक्कीच नाही आणि करणार पण. आणि राजीनामा हे सोल्युशन आहे का असं वाटतं तुम्हाला? नाही, मी तेच म्हणते की राजीनाम्याची मागणी विद्यार्थी परिषदेने केली नाही, ना करणार. खरी गोष्ट अशी आहे की यामागे मी म्हणते की व्यक्तीचा राजीनामा मागणे याचा अर्थ व्यक्तीने त्याची जबाबदारी झटकणे. तो तर त्या खुर्चीवरून उठून चालला जाईल, बघा तुमचं तुम्ही काय करायचं. पण विद्यार्थी परिषद म्हणते की व्यक्तीचा राजीनामा नको, आम्हाला सिस्टीम, कारण दुसरा व्यक्ती येईल सिस्टीम तर तीच राहील, तिसरा व्यक्ती येईल सिस्टीम तर तीच राहील, आम्हाला सिस्टीमवर फोकस करायचं, आम्हाला सिस्टीम बदलायचे, विद्यार्थ्यांसाठी जे चांगलं आहे ते सिस्टीममध्ये आणायचं आहे. पण मग याच्यासाठी काय प्रयत्न होऊ शकतात तुमच्याकडनं? जसे NTA मध्ये सुद्धा आता रिफॉर्म झालेले आहे की NTA मध्ये सुद्धा कायदे झाले वेगवेगळ्या पद्धतीचे, ते विद्यार्थी परिषदेची मागणी होती त्या माध्यमातूनच झालेले आहे. तर राजीनामा हे सोल्युशन नाही असू शकत, राजीनामा तिथं ही जबाबदारी झटकण्याचं काम, हे खरंच महत्त्वाचं आहे. आपण पाहिलं की देशभरामध्ये आंदोलन नीटच्या विरोधात उभं राहिलं
आणि त्यामध्ये काही लोकांना प्रचंड खटकलेली गोष्ट होती, म्हणजे आंदोलन उभं राहिलं, म्हणजे आंदोलन पूर्णत्वास गेलं तिथपर्यंत ठीक आहे, पण ज्या पद्धतीने जेनझी, तुम्ही स्वतः जेनझी आहात, तर जेनझीजने ज्या पद्धतीची भाषा वापरली, जेनझीजने ज्या पद्धतीने पोस्टरबाजी केली, तर हे पटतं का कुठे? हे मला तर वाटते तुमच्या म्हणजे एक्सप्रेशनवरून आणि आपल्या बोलण्यावरून तुम्हालाही नाही पटत आणि मलाही नाही पटत. खरं म्हणजे सांगते की आणि कोणालाच नाही पटणार की जेनझीची तुम्ही व्याख्या सांगताय की जेनझी जेव्हा बोलतो की वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालणारा, वेगवेगळे रिॲक्शन देणारा, आणि म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने शिव्या असेल किंवा कुठले जे शब्द त्यांनी वापरलेले आहे तशा पद्धतीच्या याला आपण जेनझी म्हणतोय. पण खरंच जेनझी असं आहे का? नाही. जेनझी तर उलट राष्ट्र निर्माणामध्ये प्रथम फळीवर येणार आहे. भारत माता की जय, वंदे मातरमचा नारा लावणार आहे जेनझी. नेशनसाठी काम करणार आहे जेनझी. जेनझीची दुसरी बाजू पण बघायला पाहिजे ना. आणि आत्ता जे CJPच्या आंदोलनामध्ये जे पण झालेलं आहे त्यासोबत जर तुम्ही बघितलं तर विद्यार्थिनींनी सुद्धा, छात्रा ज्या आहेत त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं बोलणं झालं. जे आपण म्हणतो की संविधानाने फ्रीडम ऑफ स्पीच तर दिलेलीच आहे, परंतु संवैधानिक पदावर जे बसलेले आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असेल किंवा अन्य कोणीही असेल, जे वरिष्ठ आहे त्यांना आपण त्या पद्धतीनं बोलणं ते सुद्धा चुकीचंच आहे. म्हणजे ते असतील किंवा अन्य कोणीही असेल त्या जागी, तर अशा पद्धतीचे शब्द वापरणं अत्यंत चुकीचं आहे. आता पेपर फुटीवरनं जंतर मंतरवर सुद्धा आंदोलन झालं आणि झारखंडमध्ये पण आंदोलन झालं. आता आपण बघितलेलं आहे की दोन्ही गोष्टींची तुलना होते की अरे जंतर मंतरवर झालं ते आंदोलन, काही जण म्हणतात खूप छान होतं, काही जण म्हणतात नाही, पण दोन्ही आंदोलनाची तुलना होते. अमुक एक विद्यार्थी प्रचंड गुणी आणि अमुक एक विद्यार्थी अत्यंत द्वाड. पण या सगळ्या गोष्टींमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे पेपर फुटीचा, तो कुठेतरी बाजूला राहतोय ना. म्हणजे विद्यार्थी कोणताही असू दे, क्वेश्चन इज जेन्युइन. तर त्याच्यासाठी ते जेन्युइन क्वेश्चन्ससाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कशा पद्धतीने आवाज उठवणार? आवाज उठवणार म्हणजे विद्यार्थी परिषदेने तर ऑलरेडी आवाज उठवलेला आहे. आणि नीटची एक्झाम असेल किंवा आता JPSC आणि JSSC सारखा जो मुद्दा झारखंडमध्ये चालू होता आणि जे तुम्हाला आता आपण जेनझीचं म्हटलं होतं, जेनझी जो झारखंडमध्ये पण बसला होता आणि झारखंडमधल्या जेनझींनी तर स्पष्ट रूपाने सांगितलेलं आहे की आम्ही अशा पद्धतीचे शब्द वापरणार नाही. आणि त्यांनी जे ते तुम्ही म्हटलंय ना की तुकडे तुकडे गँग असेल किंवा कोणी, त्यांनी तर सर्रास त्यांना नाकारलेलं आहे. अर्थातच त्यांनी नाकारलं, अर्थात जेनझीने नाकारलेलं आहे ना. आणि पुढे काय करणार, तर विद्यार्थी परिषद करून राहिलेली आहे आणि गेल्या 77 वर्षापासून करत आहे. वेगवेगळे आंदोलन आहे हे. तर म्हणजे तुम्हाला नीटचा पेपरफुटीचा एक मुद्दा दिसलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बाकी दिसलं. बट विद्यार्थी परिषद नीटचा पेपरफुटी चालू असताना 27 तारखेला जूनमध्येच TETचा पेपरफुटी झाली. TETच्या पेपरफुटीच्या संदर्भात पण विद्यार्थी परिषदेने चौकशीची मागणी केली आहे, दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. MPSCचा मुद्दा होता, त्यामध्ये पण विद्यार्थी परिषद बोलली. म्हणजे विद्यार्थी परिषद केवळ एकच मुद्दा घेऊन किंवा हे करून नाही, तर विद्यार्थी परिषद सारसकट सगळ्यांच्या मुद्द्याला सर्वस्पर्शी सर्वव्यापी काम कसं करता येईल याच्याकडे लक्ष देते. हा खूप चांगलं वाक्य वापरलं, सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी. सर्व घटकांना समाजातल्या तुम्ही सामावून घेताय तुमच्यामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट की एखादं आंदोलन उभं राहणं खूप कठीण असतं, अनेक अडचणी त्याच्यामध्ये येतात. तशा अडचणींचा सामना तुम्हालाही करावा लागतो का? आणि कोणकोणत्या पद्धतीच्या अडचणी येतात एक आंदोलन उभं राहत असताना? आंदोलन उभं राहत असताना अडचणींचा सामना असं तर म्हणजे मला नाही वाटत. कारण की ज्या विद्यार्थ्यांच्या अडचणी असतात ते विद्यार्थी परिषदेपर्यंत पोहोचत असतात. आणि आम्ही जेवढ्याही अडचणी असेल त्या अडचणींवर मात करून आम्ही म्हणतो की संघर्षों से लढना सीखो, संघर्ष हमारी गाथा है, सत्ता का कोई शौक नहीं, बस छात्र हितों से नाता है. त्यामुळे छात्रांच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी असेल त्यामध्ये कितीही अडचणी हो, त्या अडचणी पार करूनच विद्यार्थी परिषद पुढे जात आहे आणि अजूनही जात राहील. नक्कीच. 2047 पर्यंत आपल्याला विकसित भारत बनवायचा आहे. विकसित भारत आजची जी लहान मुलं आहेत, आजचे जे युवा पिढी आहे ती बनवणार आहे. पण आपल्याला माहिती आहे की आपल्या एकूणच सिस्टीममध्ये, शिक्षणाच्याच नाही तर इतर सगळ्या सिस्टीममध्ये किती त्रुटी आहेत. तर त्या त्रुटी दूर करण्यासाठी काही प्लॅन आहे का तुमच्याकडे? त्या त्रुटी दूर, तुम्ही जसं म्हणाले की सिस्टीम चेंज झाली पाहिजे, रिफॉर्म सिस्टीममध्ये झाले पाहिजे, मग त्याच्यासाठी कसे प्रयत्न होतात? जसं आपण आता NEP इम्प्लिमेंटेशनवर भर दिलेला आहे किंवा NTAच्या रिफॉर्मवर भर दिलेला आहे किंवा वेगवेगळ्या नियमावली काढण्यावर किंवा ऑलवेज विद्यार्थी परिषद. तर अशा पद्धतीने एज्युकेशन या विषयाला घेऊन विद्यार्थी परिषदेने वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या विद्यापीठांमध्ये, जसं आता मुंबईचं विद्यापीठ असेल किंवा इतर नागपूरचं विद्यापीठ असेल किंवा कोल्हापूर विद्यापीठ असेल, अशा ठिकाणी राऊंड टेबल कॉन्फरन्स महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आहे. आणि
आणि अशा याच्यामधून पॉलिसीज ज्या येतात पुढे, म्हणजे प्रत्येक वर्षी विद्यार्थी परिषद असं नाही की कुठला मुद्दा येईल त्याच वेळेस एक मुद्दा घेऊन विद्यार्थी परिषद काम करेल. विद्यार्थी परिषद सातत्याने काम करून राहिलेली आहे, सतत काम करून राहिले आणि वेगवेगळ्या मुद्द्यांना. पण आता जर बघितलं तर नीटच्या मुद्द्यावर संसदेपर्यंत हा सर्व प्रश्न पोहोचला आणि संसदेमध्ये त्यांना राजीनामा घ्या म्हणजे काहीतरी हालचाल झाली. मला म्हणायचं आहे की हालचाल झाली, पण ज्या पद्धतीनं यापूर्वीची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची आंदोलनं होती, जो आक्रमकपणा होता तो आता कुठेतरी कमी झालेला आहे का असं वाटतं का? कारण की त्या तुलनेमध्ये म्हणजे पूर्वीच्या तुलनेमध्ये आत्ता अभाविप इतकं आक्रमक दिसत नाही, इतकं इम्पॅक्टफुल दिसत नाही, असा सुद्धा एक आपण म्हणतो मतप्रवाह आहे. नाही, असं तर नाही आहे, मी मुळीच म्हणते. कारण की अजूनही विद्यार्थी परिषदेचे त्याच पद्धतीने त्याच आक्रमतेने आंदोलनं चालू आहे, निदर्शनं चालू आहे, वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये रीच करणं चालू आहे. जसं जर तुम्ही बघितलं तर आम्ही पूर्वीपासून वेगवेगळे आंदोलन करत आलेले आहे. आत्ता जर तुम्ही विचार केला की हे मुंबई आहे, मुंबईमध्ये ज्यावेळेस विद्यापीठामधला TY BComचा जो पेपर असतो, तो TY BComचा पेपर लीक होतो, त्यावेळेस कोण येतं पुढे? विद्यार्थी परिषद पुढे येऊन राहिली आहे. विद्यार्थी परिषदेच्या 14 कार्यकर्त्यांवर कार्यवाही केली जाते. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या 11 स्टेटवर, मग तुम्ही नागपूरचे 3 सलग विद्यापीठांवर जे म्हणजे आंदोलन झाले आहे ते आंदोलन घ्या. देवगिरी प्रांतातले आमचे काही आंदोलन जे वेगवेगळ्या विषयांवर झाले ते आंदोलन घ्या. एवढंच नव्हे, अशा सगळ्या विषयावर विद्यार्थी परिषद पुढे येऊन राहिलेली आहे आणि आंदोलन करून राहिलेली आहे आणि तीच आक्रमकता आहे जी पूर्वी पण होती. तर आक्रमकता तीच आहे, बरोबर. आता अभाविपमध्ये विद्यार्थ्यांच्या एकूणच आपण म्हणतो तसं त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर तुम्ही कसं काम करता? कारण की एखादा विद्यार्थी जर परिषदेमध्ये आला तर तो पूर्ण वेळ तुमच्यासोबत जर काम करायचं त्याने ठरवलं तर आपल्याला माहिती आहे की सध्याची कॉम्पिटिशन इतकी हाय लेवलची आहे की त्याला तिथेही तग धरणं महत्त्वाचं आहे. मग मी काहीतरी वेगळं स्टँड आउट करतोय हे दाखवतं त्याचं व्यक्तिमत्व. त्याच्यासाठी अभाविप काय काम करतं? जसं विद्यार्थी परिषदेने म्हणजे राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल, इवन दो आध्यात्मिक क्षेत्र असेल किंवा छात्रांचं क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्राला विद्यार्थी परिषदेने नेतृत्व दिलेलं आहे आणि विद्यार्थी परिषद देत चाललेली आहे. आणि आमचं हेच आहे की 2047च्या भारतासाठी आपल्याला राष्ट्रभक्त असलेला, राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रप्रथम भूमिका ठेवलेला विद्यार्थी घडवायचा आहे. आम्हाला उगाच संघर्ष पेटवून विद्यार्थी घडवायचा नाही आहे, तर आम्हाला सतसत विवेक बुद्धी असणारा विद्यार्थी पुढच्या काळामध्ये आम्हाला घडवायचा. त्यासाठी आम्ही वेगवेगळे व्यक्तिमत्व विकासाचे शिबिर घेत असतो. त्यामध्ये आम्ही अनुभूती शिबिर घेत असतो. त्यांना ग्रामीण म्हणजे मिट्टी से जुडे, मतलब आपली जी नाळ असते ती मातीशी जोडलेली असते आणि आता जे सगळे फरच्यांनी जे वेढलेलं आहे तर माती कुठेतरी दबलेली आहे, तर आमच्या विद्यार्थ्यांनी मातीशी जोडलेलं असावं म्हणून ग्राम अनुभूती शिबिर घेत असतो आणि वेगवेगळ्या कॉन्फरन्स घेत असतो. म्हणजे विद्यार्थ्यांचं नेतृत्व, विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व आणि ह्या सगळ्यांकडे आम्ही लक्ष देतो. आमचे प्राध्यापक यशवंतरावजी केळकर, जे आत्ता यांचं म्हणजे जन्मजयंती वर्ष पण चालू आहे 100वा, आणि त्यांचं एक होतं की त्यांचं एक पुस्तक आहे माणूस नावाचं काम, आणि आम्ही पण म्हणतो की विद्यार्थी परिषदेचं जे काम आहे ते माणूस नावाचं काम आहे. त्यामुळे माणसाला घडवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्या सगळ्याच म्हणजे व्यक्तिमत्व असेल, नेतृत्व असेल किंवा त्यांचं वोकॅब्युलरी असेल किंवा इतर कुठल्याही सगळ्या गोष्टीमध्ये विद्यार्थी परिषद आमचे वेगवेगळे आयाम कार्य गतिविधी आहेत. तेच माझा पुढचा प्रश्न होता की शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर तुमचं काम चालूच आहे, पण आणखीन असे कोणकोणते फील्ड्स आहेत ज्याच्यामध्ये परिषद काम करते? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, आज युवा वर्गासाठी तुम्ही काम करताय, पण उद्या तुमच्याच परिषदेमध्ये आत्ता जी शाळेतली मुलं आहेत ती तुमच्याकडे येणार आहेत, तर त्या मुलांशी कनेक्ट करण्यासाठी काही प्लॅन आहे का? असे 2 प्रश्न. ॲक्च्युली तुम्ही जे पहिला प्रश्न विचारला की तुमच्याकडे फील्ड काय आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या, तर आमचे वेगवेगळे आयाम कार्य गतिविधी चालत असतात. एक तर आहे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्र, तुम्हाला सांगितलंच आहे, आंदोलन आहे, पण त्याही पलीकडे असेही विद्यार्थी असतात. आम्ही कुठल्याही विद्यार्थ्यांना, मी म्हटलं की सर्वस्पर्शी सर्वव्यापी, कुठलाही विद्यार्थी परिषदेपासून दूर राहणार नाही. मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आमचं मेडिव्हिजन नावाचं एक आयाम आहे, ते काम करते. फार्माच्या विद्यार्थ्यांसाठी फार्माव्हिजन नावाचं काम करते. तुम्ही सुद्धा इंजिनिअरिंग फील्डचे आहात, तर इंजिनिअरिंगच्या फील्डसाठी आमचं TSVK नावाचं आयाम काम करते. मग 4 गतिविधी पण आहे आमच्या. फॉर एक्झाम्पल, ज्यांना सोशल वर्कमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी स्टुडंट फॉर सेवा, पर्यावरणात स्टुडंट फॉर डेव्हलपमेंट, राष्ट्रीय कला मंच असेल किंवा खेलो भारत, असे गतिविधी प्लस वेगवेगळे आयाम, थिंक इंडिया असेल किंवा त्यानंतर
मिशन दोन कार्य पण चालते आमचे, की जनजाती कार्य आणि छात्रा कार्य. म्हणजे असे आयाम कार्य गतिविधीमध्ये प्रत्येक विद्यार्थी इन्व्हॉल्व होऊ शकतो, असे विद्यार्थी परिषदेचे कार्य आहे. ज्यांना आंदोलन आवडतं ते आंदोलनात येतील, ज्यांना असं वाटते की मी यामधून उभारू शकतो तो यामध्ये येतील. म्हणजे मंच विद्यार्थी परिषदेने प्रत्येक विद्यार्थ्याला दिलेला आहे. नक्कीच, खूप छान तुम्ही सांगितलं. विद्यार्थी परिषदेची एक ठळक भूमिका आणि एक चांगली बाजू सुद्धा आम्हाला बघायला मिळाली, जी गेल्या काही दिवसांपासनं कुठेतरी मिसिंग वाटत होते ही आम्हाला. नक्कीच. तर तुम्ही दुसरा प्रश्न जो म्हटला हां. होता की शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काय करता. एकंदरीत शाळेचे तर विद्यार्थी आहे, मी त्यांची पण सदस्यता करतो 9वी 10वीच्या नंतर त्याही विद्यार्थ्यांची, कारण आम्हालाही माहिती आहे की त्यानंतर ते बरोबर, महाविद्यालयात येणार. हा, तर त्याही विद्यार्थ्यांची सदस्यता करतो. पण त्या विद्यार्थ्यांसाठी आमचं स्टुडो मॅट्रिक नावाचं काम जे आयाम आहे ते चालत असतं. तर त्यामध्ये ना आता विद्यार्थ्यांची घटती अनुपस्थिती आणि बाकी सगळ्या गोष्टी आहे. तर त्यामध्ये विद्यार्थी परिषदेने मला असं वाटतं की याच्या आधी पण अमोल पाटील नावाचे आमचे प्रदेश मंत्री झालेले, खूप जुने आहेत, नांदेडचे आहेत. त्यांनी पटसंख्यांचं सर्वेक्षण केला होता त्या काळामध्ये, आणि आता आम्ही अनुपस्थितीचं सर्वेक्षण केलेलं आहे. हे मी तुम्हाला दाखवू शकते. हा आमचा अनुपस्थिती सर्वेक्षण आहे. हा देवगिरी प्रांताने केला आहे, सगळ्या महाराष्ट्राला लागू पडतो आहे. आणि याच्या माध्यमातून विद्यार्थी का येत नाही आहे कॅम्पसमध्ये. जसे आम्ही वेगवेगळे अभियान पण चालवतो, जसं स्क्रीन टाईम टू ॲक्टिव्हिटी टाईम, क्लीन कॅम्पस, ग्रीन कॅम्पस, कॅम्पस कॅम्पस वंदे मातरम. म्हणजे भारत मातेच्या पुत्रांना त्यावेळेस ज्या शब्दांनी ताकद दिली होती, वंदे मातरम, या शब्दाला आम्ही कॅम्पस कॅम्पस घेऊन जाण्याचा पण प्रयत्न करतोय. अशा पद्धतीचे आनंदमयी सार्थक छात्र जीवन या पद्धतीचे आम्ही अभियान पण चालवतोय. त्यामध्ये यावर आम्ही काम करतो आहे आणि पुढील याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या आयामांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थी परिषद नक्कीच तुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक नवं व्यासपीठ मिळतंय. विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी एक तुम्ही व्यासपीठ देता आणि घडवण्यासाठी सुद्धा, फक्त अडचणी मांडण्यासाठी नाही तर त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्यांनी भविष्यात जाऊन काहीतरी करावं यासाठी सुद्धा तुम्ही त्यांना मदत करताय. खरंच खूप छान उपक्रम आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही पुढे जावं आणि प्रचंड देशप्रेम आणि राष्ट्रभक्ती असणारे विद्यार्थी घडवावेत, हीच शुभेच्छा. धन्यवाद. आज तुम्ही चर्चेमध्ये सहभागी झाला त्यासाठी. एक मी तुम्हाला म्हणते की असं म्हणतात ना की देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. तर विद्यार्थी परिषदेचे हे 2 खंड आहे ध्येय यात्रेचे. हा पहिला आणि हा दुसरा, हे 2 खंड आहे. या 2 खंडामध्ये विद्यार्थी परिषदेची संपूर्ण जर्नी आहे आणि या जर्नीमध्ये आंदोलनं पण आहे. आपण जे म्हणतो की विद्यार्थी परिषदेने काय केलं आणि रचनात्मक काम आहे, हे सगळे यामध्ये आहे. वाटल्यास तुम्ही यावर सिरीज पण चालवू शकता. तर हे मी तुम्हाला नक्कीच, थँक्यू सो मच. आणि ह्याच्यावर नक्कीच वाचून सिरीज चालवू. पण तुम्ही सुद्धा खूप, मी जसं म्हणाले तसं की अल्गोरिदममध्ये येणं आता तुमचं काम आहे. म्हणजे ज्या पद्धतीने इतरही गोष्टी फ्लॉन्ट होत आहेत त्या पद्धतीने अभाविपचं काम सुद्धा सर्वसामान्यांना दिसणं ही काळाची गरज आहे. जसं आता तुम्हाला सांगते की कालच इथे जनजाती विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. जनजाती विद्यार्थ्यांच्या आंदोलन नागपूर असेल किंवा पुणे असेल. पुण्याला एक मांजरीला हडपसरला एक मोठं हॉस्टेल आहे, महाराष्ट्रातलं मोठं आहे, तिथे जाऊन भेट दिले. तिथे पण भेट दिल्यानंतर तिथले प्रश्न किंवा बाकी समस्या घेतल्या. आम्ही जसं प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या मंत्र्यांना निवेदन देतो, म्हणजे कुठलं असं काही नाही की नियोजन आहे म्हणून. तर आम्हाला वाटत आहे की या समस्या देशभरामध्ये येऊन राहिल्या, महाराष्ट्रात येऊन राहिल्या, त्यावर आम्ही निवेदन देत असतो. असे वेगवेगळ्यांना दिलंय. आम्ही आदिवासी मंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 90% मागण्या ज्या विद्यार्थ्यांच्या आहे ना, त्या मागण्या आम्ही जवळपास या 1 महिना आधी मंत्र्यांना दिलेल्या होत्या. नक्कीच मागण्या आता पूर्ण होऊ देत आणि त्याचा पाठपुरावा नक्कीच करा. धन्यवाद, तुम्ही इकडे चर्चेसाठी उपस्थित राहिला. खूप खूप धन्यवाद. यासह साम स्टुडिओच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण थांबतोय. मात्र अशाच चर्चांसाठी बघत राहा आणि फॉलो करा साम टीव्हीला. मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.